आपण नियमित स्वरूपामध्ये रोज आंघोळ करतो. काही जण तर दिवसातून 2 वेळा ही आंघोळ करतात. पण ही आंघोळ करण्यामागचे काही फायदे आहेत आणि आंघोळ कशी करायची आहे याचे काही नियम आहेत. हे नियम मात्र आपल्याला माहीत नसतात. खरं तर आयुर्वेदाने आंघोळ करण्याचे फायदे आणि आंघोळ कशी करायची आहे, आंघोळीसाठी गरम की थंड कोणतं पाणी वापरायचं आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आयुर्वेद हे फक्त आजाराची चिकित्सा करणारं शास्त्र नाही, तर आपली लाईफस्टाईल कशी असावी हे सांगणारं शास्त्र आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये आंघोळ कशी करायची, आंघोळीचे फायदे काय आहेत याच्याबद्दल विस्तारित स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे. चला तर मग आपण आता त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर अभिलाषा, आयुर्वेदाचार्य, पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सगळ्यात प्रथम आपण आंघोळ करण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. आंघोळ केल्याने आपली बलवृद्धी होते. बलवृद्धी होते म्हणजे काय? जर आपल्याला थकवा जाणवत असेल तर तो थकवा कमी होतो. आंघोळ ही वृक्ष अशी सांगण्यात आली आहे. वृक्ष म्हणजे काय? तर स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही शुक्र धातूची वृद्धी आंघोळ केल्यामुळे होते. त्याचबरोबर आंघोळ करत असताना आपण हाताने पूर्ण अंग चोळत असतो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा ही अधिक प्रमाणामध्ये उत्पन्न होते. सर्क्युलेशन हे जास्त प्रमाणामध्ये होतं, त्यामुळे ऊर्जा म्हणजेच आपल्याला आंघोळ केल्यानंतर जास्त फ्रेश वाटतं. त्याचबरोबर आंघोळ ही दीपण अशी सांगण्यात आली आहे. दीपण म्हणजे काय? तर जर तुम्हाला भूक लागत नसेल याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये आम उत्पन्न झालेला आहे. हा उत्पन्न झालेला आम तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी स्रोतसांमध्ये अवरोध उत्पन्न करतो. त्यामुळे जर आपण आंघोळ करण्यासाठी कोमट पाणी वापरलं किंवा आपण आंघोळ करत असताना सर्व अंगाला चोळत असतो, त्यामुळे स्रोतसांमध्ये झालेला जो अवरोध आहे तो कमी होतो. त्यामुळे आमही कमी व्हायला मदत होते आणि आपल्याला भूक प्राकृत स्वरूपामध्ये लागते. नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही आंघोळ केली तर आंघोळ केल्यामुळे त्वचा विकारांपासून आपलं रक्षण होतं. त्याचबरोबर ज्यांना अंगावर खाज येते त्या लोकांनी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकला किंवा ज्या लोकांना त्वचा विकार आहेत आणि त्यामुळे अंगावर खाज येत आहे अशा लोकांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये जर खाण्याचा सोडा टाकला आणि त्या पाण्याने आंघोळ केली तर त्यामुळे अंगाची होणारी खाज ही लगेचच थांबते. आंघोळ केल्याने जर आपल्या अंगाचा दाह होत असेल तर तोही कमी होतो. त्याचबरोबर अंगाची घामामुळे येणारी जी दुर्गंधी असते तीही नियमित स्वरूपामध्ये आंघोळ केली तर दूर होते. आयुर्वेदाने आंघोळ करण्यापूर्वी अभ्यंग करायला सांगितलं आहे. हे अभ्यंग म्हणजे काय? तर तेल लावून मसाज करणे. यासाठी तुम्ही तीळ तेल वापरलं तर ते सर्वात उत्कृष्ट असं आहे. तीळ तेल लावून जर सर्वांगाची मसाज केली आणि त्यानंतर जर तुम्ही आंघोळ केली तर त्यामुळे आपल्याला जर काही श्रम केल्यामुळे थकवा जाणवत असेल तर तो थकवा लगेचच कमी होतो. शरीरामध्ये वातदोष हा संतुलित प्रमाणामध्ये राहतो. आंघोळ केल्याने फक्त शरीराचीच नाही तर मनाचीही शुद्धी होते. आता जर तुम्हाला स्ट्रेस लेवल जास्त असेल, एन्झायटी जास्त वाटत असेल किंवा रात्री झोपेमध्ये वाईट स्वप्न पडत असतील तर अशा वेळेत जर तुम्ही आंघोळ केली तर त्यामुळे तुमच्या मनामध्ये येणारे जे वाईट विचार आहेत ते कमी होतात आणि मनाचीही शुद्धी होते. मन शांत होतं. आता आंघोळ करण्यासाठी थंड पाणी घ्यायचं की गरम पाणी घ्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो. काही जणांना थंड पाण्याने आंघोळ करणं जास्त आवडतं किंवा त्यांना गरम पाणी अंगावर घेणं सहन होत नाही. तर काही लोकांना अगदी कडक पाणी अंगावर घ्यावं असं वाटतं. जर त्यांनी थंड पाण्याने आंघोळ केली तर त्यांना लगेचच सर्दी, खोकला यासारखे आजार होतात. आता मग कोणत्या पाण्याने आंघोळ करायची आहे हेही आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आयुर्वेदानुसार ऋतूनुसार आपण कोणतं पाणी आंघोळीसाठी वापरावं हे ठरवायचं असतं. जर तुम्हाला उन्हाळा असेल आणि पित्त वाढलेलं असेल, त्याचबरोबर अंगाचा दाह होत असेल तर तुम्ही आंघोळीसाठी थंड पाणी घेऊ शकता. पण जर तुमची कफ प्रकृती असेल, तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला यासारखे आजार होत असतील तर मात्र तुम्ही आंघोळीसाठी कोमट पाणी वापरायचं आहे. शक्यतो अतिशय कडक पाणी आंघोळीसाठी वापरायचं नाही. जर खूप कडक पाणी आंघोळीसाठी वापरलं तर त्यामुळे शरीरामध्ये पित्तदोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो. आता थंड पाण्याने आंघोळ केल्याचे काय फायदे होतात ते आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया. थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जर पित्तदोष वाढलेला असेल किंवा रक्तधातू जर दूषित झाला असेल तर त्या संबंधित असणाऱ्या सर्व तक्रारी थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे कमी होतात.
त्याचबरोबर रक्तपित्ताचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यावेळेसही थंड पाण्याने आंघोळ करणं हे चांगलं असतं। थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे पित्तदोष वाढल्यामुळे जर अंगाचा दाह होत असेल तर तो कमी होतो, परंतु उन्हातून आल्यानंतर लगेचच किंवा आगीजवळून आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने स्नान करू नये, त्यामुळे रक्तधातूची दुष्टी होऊ शकते। त्यामुळे विविध प्रकारचे त्वचा विकारही तुम्हाला उत्पन्न होऊ शकतात। परंतु जर तुमची प्रकृती ही वातप्रधान किंवा कफ प्रधान असेल किंवा वात कफ स्वरूपाची असेल तर मात्र तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करू नये। थंड पाण्याने आंघोळ केली तर अशा लोकांमध्ये सर्दी होणं किंवा कफाशी संदर्भात विकार हे जास्त प्रमाणात होतात। आता गरम पाण्याने आंघोळ करण्याचे काय फायदे आहेत ते पाहूया। गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे वात आणि कफदोष हे जर वाढले असतील तर ते कमी होतात आणि ज्या लोकांची प्रकृती वात कफ प्रधान आहे अशा लोकांसाठी तर गरम पाण्याने आंघोळ करणं हे अतिशय चांगलं असतं। ज्या लोकांमध्ये संधिवाताचा त्रास आहे किंवा इतरही वातव्याधी ज्या लोकांना झालेले आहेत अशा लोकांनी गरम पाण्याने आंघोळ करावी, परंतु गरम म्हणजे अतिशय कडक अशा स्वरूपाचं पाणी घेऊ नये। साधारणतः पाणी कोसणं अशा स्वरूपाचं असावं आणि खांद्यावरच्या भागाला गरम पाणी हे लावू नये। खांद्याच्या वर म्हणजे चेहरा आणि केस यांच्यावरून पाणी घेताना ते कमी प्रमाणात गरम असावं किंवा थंड असावं। गरम पाण्याने आंघोळ करणं हे बल्य सांगण्यात आलेलं आहे। वात दोष जर वाढला तर त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो। गरम पाण्याने जेव्हा आपण आंघोळ करतो त्यावेळेस त्यामध्ये असणाऱ्या उष्ण गुणधर्मामुळे वात दोष हा शमन पावतो आणि आपल्याला आलेला जो थकवा आहे तो कमी होतो। ज्या लोकांची प्रकृती ही वात प्रधान आहे किंवा वात कफ अशा स्वरूपाची आहे अशा लोकांनी थंड पाण्याने आंघोळ करू नये, कारण अशा लोकांनी जर थंड पाण्याने आंघोळ केली तर त्यांच्यामध्ये पुढे जाऊन संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर इतर वातव्याधी आहेत तेही अशा लोकांमध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतात। आयुर्वेदानुसार आंघोळ करत असताना जर तुम्ही डोक्यावरून पाणी घेत असाल तर ते पाणी थंड असावं किंवा आपण आंघोळीला जे गरम पाणी घेतलं आहे त्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणामध्ये गरम पाणी तुम्ही केसांवरून घेऊ शकता। जर तुम्ही केस धुण्यासाठी खूप कडक पाणी वापरत असाल किंवा गरम पाणी वापरत असाल तर त्यामुळे केस हे जास्त प्रमाणामध्ये गळतात आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही ते हानिकारक असतं। बऱ्याचशा लोकांना केस गळण्याचं कारण काय आहे हे कळत नाही। योग्य आहार असतो, केसांना नियमित स्वरूपामध्ये तेल लावलेलं असतं किंवा केस धुण्यासाठी योग्य प्रकारचा शॅम्पू किंवा शिकेकाई याचाही वापर केलेला असतो तरीही केस गळतात। पण त्या लोकांना हेच माहित नसतं की केस धुण्यासाठी जर तुम्ही गरम पाणी वापरलं तर त्यामुळे तुमचे केस गळतात। आता गरम पाणी वापरल्यामुळे केस कसे गळतात तर गरम म्हणजेच उष्णतेमुळे कोणतीही गोष्ट ही प्रसरण पावते, त्याचप्रमाणे आपल्या केसांची मुळंही प्रसरण पावतात आणि त्यामुळे केसांची मुळं जी आहेत ही सैल होतात आणि केस मुळातून गळून पडतो। त्यामुळे ज्या लोकांमध्ये केसांच्या संदर्भात तक्रारी आहेत जसे की केस गळणे आहे, केसांमध्ये स्प्लिट एंड्स होणं आहे, अशा लोकांनी केस धुण्यासाठी गरम पाणी वापरू नये। एकतर थंड पाणी वापरावं किंवा कोमट पाणी जे आपण आंघोळीसाठी घेत आहोत त्यापेक्षा थोडं कमी प्रमाणामध्ये गरम पाणी केसांवरून घ्यावं। ऋतूनुसार जर म्हटलं तर सप्टेंबर ऑक्टोबर जो महिना आहे त्या 2 महिन्यांमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आपण थंड पाण्याने आंघोळ करू शकतो। या ऋतूमध्ये किंवा या काळामध्ये उष्णता ही जास्त प्रमाणामध्ये असते, त्यामुळे शरीरातही उष्णता जास्त प्रमाणात वाढते। त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी व्हावा म्हणून तुम्ही थंड पाणी आंघोळीसाठी वापरू शकता, परंतु पावसाळा असेल आणि हिवाळा असेल यावेळेस मात्र तुम्ही आंघोळीसाठी कोष्ण जल वापरणं हे जास्त योग्य आहे। आयुर्वेदामध्ये आंघोळीबद्दलही माहिती सांगण्यात आलेली आहे। याचं खरं तर आज तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल। खरंच तुम्हाला ही माहिती अगोदर माहित होती का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवनवीन व्हिडिओजची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल। धन्यवाद।